श्री स्वामी समर्थ. आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते, कारण आज या पवित्र दिवशी गजकेसरी योग आणि समसप्तक योग यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अशा शुभ योगांमध्ये श्री गणेशाची भक्ती, जप आणि प्रार्थना विशेष पुण्य देणारी मानली जाते. म्हणून आजचा दिवस कोणत्याही भक्ताने वाया जाऊ देऊ नये. आज मी तुम्हाला असा एक सोपा उपाय सांगणार आहे जो अनेकांना माहिती नसतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तो सर्वात महत्त्वाचा उपाय मी शेवटी सांगणार आहे. सर्वात प्रथम जाणून घेऊया गजकेसरी योग म्हणजे नेमका काय. गजकेसरी योग हा ज्योतिषशास्त्रातील अतिशय शुभ योग मानला जातो. जेव्हा गुरुग्रह आणि चंद्र यांचा शुभ संयोग तयार होतो तेव्हा हा योग निर्माण होतो. हा योग बुद्धी, ज्ञान, यश आणि शुभ कार्यासाठी चांगला मानला जातो. आज संकष्ट चतुर्थीला हा शुभ योग आल्यामुळे श्री गणेशाची पूजा, जप, दान आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आणखी वाढते अशी मान्यता आहे असे म्हटले जाते. गणेश पुराणात भगवान श्री गणेश यांना विघ्नहर्ता आणि बुद्धीचे अधिपती म्हटले आहे. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण केल्यास कार्य निर्विघ्न पार पडावे अशी प्रार्थना केली जाते. म्हणून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या नावाने केली जाते. श्री गणेश पुराणात असेही सांगितले आहे की भगवान श्री गणेशाला सोन्या चांदीपेक्षा भक्ताचे निर्मळ मन अधिक प्रिय असते. जो भक्त श्रद्धेने एक फूल, 21 दुर्वा आणि साधा नैवेद्य अर्पण करतो त्याची भक्ती गणराय स्वीकारतात अशी श्रद्धा आहे. म्हणून पूजेमध्ये वस्तूपेक्षा भावना अधिक महत्त्वाची मानली जाते. आजच्या दिवशी सकाळपासून शक्य तितके श्री गणेशाचे नामस्मरण करा. घर स्वच्छ ठेवा, देवघरात तुपाचा दिवा लावा, गणरायाला दुर्वा, लाल किंवा पिवळी फुले अर्पण करा. शक्य असल्यास मोदक किंवा गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. संध्याकाळी चंद्रोदयानंतर श्री गणेशाची पूजा करून आरती करा आणि चंद्राला अर्घ्य द्या, म्हणजे चंद्राची पूजा करा. आजच्या दिवशी राग करू नका, कोणाचाही अपमान चुकूनही करू नका. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला आजच्या दिवशी अन्नदान नक्की करा. आई वडिलांचा आणि ज्येष्ठांचा, मोठ्या मंडळीचा आशीर्वाद घ्या. गणेश पुराणात दया, सेवा, सत्य आणि सदाचार यांना खूप मोठे महत्त्व दिले आहे. आज संध्याकाळी पूजा झाल्यानंतर घरात थोडासा कपूर नक्की जाळा. अनेक घरांमध्ये ही प्राचीन परंपरा आहे. कपूर जाळून त्याची आरती संपूर्ण घरात फिरवा आणि मनापासून श्री गणेशाचे नामस्मरण करा. असे केल्याने घरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण नक्कीच निर्माण होते अशी आपली सर्वांची श्रद्धा आहे. आता जाणून घेऊया आजचा सर्वात महत्त्वाचा उपाय. रात्री चंद्रोदयानंतर पूजा पूर्ण झाल्यावर आपल्या हातात 1 रुपयाचे नाणे किंवा आपल्या जवळ असलेली कोणतीही रक्कम घ्या. ते श्री गणेशाच्या चरणी ठेवा. त्यावर हळद कुंकू वाहा आणि 21 दुर्वा अर्पण करा. त्यानंतर ओम गणगणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्ष याचे सुद्धा पठण करू शकता. गणपती स्तोत्राचे पठण करू शकता. जप पूर्ण झाल्यावर मनापासून प्रार्थना करा. हे विघ्नहर्ता गणराया, माझ्या घरातील सर्व अडचणी दूर कर. मला योग्य बुद्धी दे. कष्टाला योग्य फळ मिळू दे. माझ्या घरात सुख, शांती, समाधान आणि सद्बुद्धी नांदू दे. यानंतर ते नाणे आपल्या तिजोरीत किंवा जिथे आपण पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवावे. अनेक भक्त हा उपाय श्रद्धेने करतात आणि घरात सकारात्मकता तसेच समृद्धीसाठी प्रार्थना करतात. शेवटी प्रेमाने बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जर तुम्ही आज संकष्ट चतुर्थीचा उपवास किंवा पूजा करत असाल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असे नक्की लिहा. गणरायाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. तर आजचा सुवर्ण योग आहे. आजच्या दिवशी सेवा, पूजा, दान आणि सर्वात महत्त्वाचे मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका, कारण गणपती बाप्पा आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतीही कामं पूर्ण करत नव्हते. म्हणून नक्कीच मोठ्या मंडळीचा आज आशीर्वाद घ्या. श्री स्वामी समर्थ.